IAS अधिकाऱ्याच्या ओबीसी प्रमाणपत्रावरून सध्या मोठं वादळ उठलं आहे। IAS अधिकारी सचिन छगनलाल ओंबासे यांच्या ओबीसी नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्राची चौकशी सध्या केंद्र सरकारने थेट राज्य सरकारकडे सोपवली आहे। कारण स्पष्ट आहे, फसवणुकीचा संशय। तक्रारीनुसार ओंबासे यांनी UPSC परीक्षेसाठी ओबीसी NCL प्रमाणपत्राचा गैरवापर केला। त्यामुळे आता केंद्र सरकारच्या DOPT विभागाने राज्य सरकारला या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत। 13 जून रोजी राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना केंद्राने पत्र पाठवलं। हा आरोप गंभीर आहे, कारण यामुळे आरक्षणाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव V राधा यांनी सांगितलं की ही चौकशी पूर्ण गंभीरतेने पार पाडली जाईल। ओंबासे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, माझ्याकडे सर्व कागदपत्र आहेत, चौकशीसाठी मी सहकार्य करेन। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ही बाब सर्वप्रथम ट्विटरवर उघडकीस आणली। त्या म्हणण्यानुसार ओंबासे यांनी 4 वेळा सामान्य प्रवर्गातून परीक्षा दिल्यानंतर ओबीसी प्रवर्गातून परीक्षा देऊन यश मिळवलं। कुंभारचा आरोप असा आहे, तथ्य लपवली गेली, चुकीची माहिती देण्यात आली आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हे प्रमाणपत्र मिळवण्यात आलं। सध्या ही चौकशी GAD विभागाकडे सुरू आहे। अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रक्रियेस वेळ लागेल आणि अंतिम अहवाल थेट केंद्र सरकारला सादर केला जाईल। पण या पलीकडेही या प्रकरणाने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे। तो म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया। प्रश्न असा उद्भवतो, स्पर्धा परीक्षातील आरक्षणाचा गैरवापर टाळण्यासाठी कोणते उपाय आवश्यक आहेत आणि ही प्रक्रिया अधिक पारदर्शक कशी होईल? एका निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते अशा घटनांमध्ये दोषी आढळल्यास कठोर कारवाई झालीच पाहिजे, कारण यामुळे संपूर्ण प्रणालीची विश्वासार्हता धोक्यात येते। ही चौकशी केवळ एका अधिकाऱ्यापुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण यंत्रणेच्या विश्वासार्हता यावर प्रश्न उपस्थित करते। या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत। न्यूज.साठी मी अंशुकाश।